तर नमस्कार मंडळींनो, कोकणचो गांडीचो आज आमचा स्वागत आहे. तर आज आता आम्ही कुणकेश्वर जत्रेक तर बघा दादा सोबत काकत आणि आपू म्हणजे आमच्या वाडीतलो जा विराज परब म्हणून ते आम्ही आपू म्हणता तो हा आणि आयुष हा. आम्ही चौघा 5 जण हाव. ते जाता आता कुणकेश्वर जत्रेक. तर चला हे बघा चालला आता. तर चला जाऊया. बघा कुणकेश्वर जत्रेत बघा दुकाना सगळीकडे गर्दी आहे जरा तरी जरा जरा गर्दी आहे. तर आता आम्ही खाली मंदिराकडे जातो आधी. तर चला आता दादा कलिंगड आणि सगळ्यांची लाईनच होत बघा. आता द्राक्ष कलिंगड आहे बघा, सगळ्याची पुरी लाईनच लावलेली आहे. आधी आपण खाली जाऊया. आधी खालसून स्टार्ट करूया आपण. तर मंडळी जाता आता बघा देवळाकडे. तर सल्ला तर मंडळीने इला आता देवळाकडे बघा सल्ला. मेन गेट जो आहे तो देवळाचो त्या गेट वर इला हे दोघा पुढे पुढे आहेत. हे बघा दादा आणि आपू 2 जण पुढे आहेत. मी आयुष आणि काका आणि 3 जण पाठवून काका इला गेट वर जाता देवळात. बघा देवळात जाताना गेट बघा कसं भारी, एकदम भारीच दिसता, सजवलेलं तर भारीचा. नीला आहे बघा देवळात. तर बघा जाता आम्ही. तर मंडळीने समुद्र बघा कसं वाटतं, एक नंबर वाटतं. तर बघा अजून काय एवढी काय गर्दी झाली नाही जास्त. साखरे एकदम गर्दी एकदम फुल एकदम असतं. देवदर्शन पण घेऊ गावणार नाही कारण पूर्ण लाईन लागली आहे तेवढी. मी आता काय देवदर्शन घेत नाही, दर्शन करीत नाही. तर आता जरासं हळद फिरता आणि जाऊचा आता आपल्या मामाकडे. तर मामाचं गाव हळदा म्हणजे कातवन, कुणकेश्वर कातवन, त्या गावात जाऊया आपण. बघा आता थांबला जरा पाणी बॉटल घेता आणि आता चाललंय बघा मामाकडे. डायरेक्ट येणार आता मामाकडे आता ह्या रस्ता. तर म्हणजे नाही बघा चालला पायी यात्रा आई बघा. पायी यात्रेने चालला कातवनात. समुद्र किनारी कसा वाटला बघा. मामाकडचं काही ब्लॉक उगवलं नाही बघा. स्टँडवर आता येऊन थांबलं मामाकडे तर रिक्षेसाठी. आता जाता आम्ही डायरेक्ट कुणकेश्वरात. आता काय ते फिराय मग तुमका आता ब्लॉग मी पूर्ण दाखवत काय काय आम्ही करता होते आता. तर हे बघा स्टँडवर येऊन थांबला म्हणजे गाडी थांबता त्याच्यात. तर रिक्षा घेऊन थांबला, रिक्षा बघता. रिक्षा तर काय भेटली बघा. चालला आता डायरेक्ट कुणकेश्वर. बघा व्ह्यू बघा कुणकेश्वर. तर मंडळी काकांगा तर काय पैसे दिला. आता चालला आम्ही बघा पुढे डायरेक्ट कुणकेश्वर म्हणजे देवळाच्या जरा फिरतला. आता पण काय दर्शन काय गावणार नाही त्यामुळे आता चालला बघा. तर बघा जरा हे बघा बॅलेन्स बघा बॅलेन्स. हे बघा चलतात पुढे पुढे हळूहळू. हळूहळू बघा जरी वाजल्या तरी 8:30 अजून हळूहळू गर्दी वाढतात. तर आता आम्ही आता बघा आता हा आजा तर मंडळींनो गर्दी बघा तुम्ही. अजून तर वाजले 8:30 तरी 8:45 झाली असते आता. अजून गर्दी बघा म्हणजे हळूहळू गर्दी वाढत आहे बघा.
तर मंडळीने बघा हिला आता खेळणे खेळावे असे काय ह्याच्या तिथं मंडळीने बघायला बघूनच फाटका खालतो ना बघा तुझ्या पायऱ्यात बसायची वेगळीच गोष्ट जाऊन फाटा घालून काय आहे या होता मंडळीने बघा गेम बघा जो या जिंकतात जो नंबर जेवढं पडात त्या याच्यापैकी या नंबर पैकी याच्यात जेवढं नंबर पडात ते काय बघा याच्यापैकी एक काहीतरी भेटतात या बघा या बघते 50 रुपये बघा 50 रुपये का गेम जायचं फक्त हे बघा एका खेळाचं आहे बघा एका खेळाचा 50 दे माझे काय बोल 50 माझे घेत होते मंडळीने एखादा खेळाचा आहे बघा आजच आहे बघा पैसे घेता याच्याकडून नाही बघा आईच पडतो पैसे तर बघा स्पॉन्सर बघा कोणा स्पॉन्सर आणि खेळाडू बघा मैदानात उतारतात त्याचं आयो समजा हरलो तर काय भेटला नाही का तर काय देत काय बोलायचंय का तर खेळता आता हे बघा दोघांचा दोघांना काय तर नशीब करतात काय दोघ जण त्यांचं नशीब बघा हा जात ठरवलं एकाच काय त्याला बघूया काय दादा 25 ला काय 25 एक फक्त वाडगो भेटलो एका वाडग्यासाठी बघा ना 50 रुपये फुकट आलो एक वाडग्यासाठी एका वाडग्यासाठी एका वाडग्यासाठी आहे ना पैसे 50 रुपये फुकट घालवले तुम्ही म्हणणं काय ना 50 रुपयासाठी एक वाडगो फुकट घालवले ते पैसे मी खाल्ले असते ग नाही तर काय तर म्हणणे स्पॉन्सर तो हे हो खेळलो हो वाडगो भेटलो दोघांबद्दल मंडळी हा बघू शकता सगळा जुने जेवढे पदार्थ होते जे आंबट कसे तिखट बिकट ते सगळे हळ बघू भेटतात काय बघा आता मी या हकडी बघा म्हणजे हय सगळं जुन्या म्हणजे जेवढा जुना काय नाही का होता लाकडं बिकडं बनवून भेटायचा त्याच्या दिलाय बघा समजा बघा बघा हे पुढे पुढे आता एका ह्याच्यातलं काय माहित नाही तरी पण पुढे पुढे नाचत म्हणजे बघा ही बघा शॉप बघा जे पेनांची आहेत ना हे बघा स्टाईल मध्ये पेना हे काय काय नाही का लाईट ती असत त्या साईडला चपला हे बघा तर म्हणजे आता आता हे बघा मोबाईलचं कव्हर घालू आयुष साठी आयुष म्हणजे बाबांचा मोबाईल तो आयुष घेऊन फिरता त्याच्यासाठी हव्या हे बघा आता
हे बघ बघूया बघा ह्यो बघता अरे एका पण हव्या बघा बघा ह्याच्या फोनला पण हव्या तुमका तुमच्या का ऑनलाईन बघूया नाही बघ हा ऑनलाईन बघूया बघ ना चांगली आहेत ना का आला हा एका दादा घेता ना म्हणजे तो बघा एक लय घेता बघता एखादा आवडला म्हणजे फिक्स करता तो एखादा काय आवडक नाही म्हणजे काय म्हणता ऑनलाईन मागूया ऑनलाईन मागवतो ह्याचा ह्या मोबाईलचा रेडमी 14C चा तिच्या मोबाईलला तो घालून घेता बघा घरी घराकडे फोन लावता नानी म्हणजे नानीच्या फोन लागायचा कवर हव्याला विचारू एका मोबाईलचं नावच माहित नाही घराकडे फोन लावून विचारता पण ह्याचा कवर एक फिक्स झाला कवर दाखव तर म्हणजे बघा याला कवर फिक्स झालाय बघा त्याच्या आयुषला काय आवडली नाही पॅटर्न त्यामुळे आयुषने काय घेऊ नाही म्हणजे हिला मोबाईलची कवरा घेऊ पण दोघं लेंगा काय कवरा म्हणजे एकाच आवडली दादाक आवडली पण आयुषला काय कवर काय आवडत नाही ते आयुष दादाचा कवर आवडला तर तुटला होता आणि त्याच्या तशाच मध्ये दुसरी नव्हती म्हणून त्यांना नाही घेऊकत नाही तर आता बाहेर आहे बघा बघा दुसऱ्या ह्याच्या दिला होता मोबाईलचा कवर घेण्यासाठी बघा आयुष्य काय बघा गेल्या उगे पासून काहीतरी का आवडतात आधी घराकडे विचारता नानी म्हणजे खायचा काय हव्या आता कवर त्याच्या नानीच्या मोबाईल साठी तर त्याच्यासाठी विचारता घराकडे तर आयुष बघा तो आधी चॉईस करता खायचा कवर हव्या तरी बघा अशामध्ये सगळी बघा ना खायचं तर घे आणि विचारला खायचं हव्या ह्यानं काय बघा ह्यानं सिलेक्ट केलाय तर मी माझ्या मोबाईल साठी घेतोय बघा तर म्हणलं नाही बघा ह्यानं तर काय घेतल्या नानीसाठी आम्ही घेतलंय बघा तर स्वतःच्या मोबाईल साठी हे घेताय बघा म्हणजे एकदम गरम तर लय होता त्यामुळे मी स्वेटर आणि तिघ जणांनी स्वेटर काढला दप्तर टाकलंय बघा दादा दप्तर आणलं ना तर मोबाईलची कवरा काय ती फिक्स झाली ती घेतलं आपण आता मी बाहेर पहिला तर मारणारा गरम होता म्हणजे बघा कुठला बघा चायनीज सेंटर मध्ये घेतला टोकन घेऊचा टोकन घे पहिला त्या टोकनचे पैसे दे तर म्हणजे पहिला टोकन घ्यायचा त्याच्यानंतर आपण हव्या ऑर्डर द्यायची आणि घ्यायची प्रथम टोकन घेणे सेल्फ सर्व्हिस हे आता घेणार टोकन ना ते तीन राईसची ऑर्डर दिला म्हणजे ना आम्ही 3 जण तर काय इला काका ते बाहेरच थांबले ते बघा आता ऑर्डर तो दिला राईसची बघू बघा इलं राईस तिघोल्यांगा भेटलं माका राईस कमी वाटतं पण फोडण्याचा भात जास्त वाटतं बघा म्हणजे माझं तर काय फोडण्याचा भात खाऊन झालो ते हे दोघं खातात फोडण्याचे भात हे बघा फोडण्याचा भात तर रगडून झालो
मला चाललंय बघा समुद्रात जे थंय जरा रेती रसो जरा वायच फिराया काय ना काय आणि जावे चल मंडळी इल्लेलं आहे बघा सगळा पाणी सगळं असं जी लाट येतं म्हणजे भरती झालो ना त्यामुळे सगळी लाट येतं ना सगळं पाणी पाणी सगळं पायर सगळं येतं सगळं पाय हे बघा काय होतं तेव्हा आता वाळून नाही रवत जास्त आता मी वरती मंदिरात तर चला मंडळ नाही बघा पाणी बघा खाई जात आहे बघा ही माझ्या मध्ये मधली जी वाळू होती ना ती काढलेली आहे त्यामुळे हा बघा पाणी बघा त्यामुळे ना मध्ये सगळं पाणी भरत आहे बघा काय चाललं देवळाकडे कारण ते वाळूर काय मजा येत नव्हती वाळूर माझ्या मते दर्शन काही गावणार नाही कारण पुरी जेवढी ती एवढं लाईन दिलेलो आहे, म्हणजे पाया पडण्यासाठी जेवढी रांग करायची ना ती पूर्ण फुल झाली आहे त्यामुळे काही दर्शन काही घेऊ गावणार नाही हा. त्यामुळे आम्ही आता असेच फिरतो देवळा भोवताली हे सगळे जे बसले साईडला बघा आजोबा किंवा आजीनी ती ते सगळे आज उद्या शेवटची रात्र हा. त्यामुळे आज सगळे आज आणि उद्या 2 दिवस म्हणजे कोण ना कोण नाव नाही घेते देऊळ तर बघा कसं रात्रीचं एकदम भारीच वाटतं एक नंबर सगळे जरा म्हणजे आजी म्हणजे नाणारी जे आजीने त्यांची गर्दी आहे जरा आम्ही बघा हवे बसला जरा चौकजण देवळात बसून तर काय कंटाळा आला म्हणून चालला होता फिरा कशाच वरती तर बघा देवळात तर काय बसून कंटाळा म्हणून आता कलिंगड खाऊ घ्या बघा म्हणजे कलिंगड तर खाऊन काय झाला त्यामुळे आता चालला आता खाली हे बघा मगाशी जेव्हा कलिंगड खाऊन गेला खाली त्याच्यावर काही व्हिडिओ करून गावलो नाही कारण गर्दी होती म्हणजे आता गर्दी बघ कायच नाही जरा पण नाही त्यामुळे आता चालला आम्ही तरी वाजले आता 3:45 त्यामुळे आता आम्ही चालला घरात म्हणजे एसटी आधी आता एसटी मोठा व्हायची त्यानुसार मग त्याला जायचं तर चालला आता जाऊया तर मंडळी बघा हिला त्या एसटी स्टँडवर पण आमका सांगितलं की एसटी तर गेली आमची रेंबवली एसटी आता ती ज्या एक परत येतली ते आमका एसटी गावतली म्हणजे 6 तरी वाजती 4:30 बरोबर आपली एसटी लागली बघा बरोबर 4:30 एसटी इली आणि आता तरी कधी सुटत तर सांगता येत नाही म्हणजे आमका तरी 5-5:30 होणार घराकडे जाऊ किंवा 6 पण वाजती कधी कधी तर म्हणजे ना आपली बघा 7:20 ला असं एसटी जाऊन सुटली बसतला बरोबर. कधी सुटत तर ते चला माहिती तर नाही मग भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.